आझाद मैदानावरची सुप्रियाताई भेटण्यासाठी गेलेल्या होत्या जरांगे पाटील यांना आणि त्यावेळेला ही जोरदार घोषणाबाजी पवारांच्या विरोधात। हॅलो, माझा आवाज पोहोचतोय शशिकांतजी तुमच्यापर्यंत? हो बोलतोय। हो, आपण आता दृश्य दाखवतो आहोत। सुप्रिया सुळे या जरांगे पाटील यांना जेव्हा भेटण्यासाठी गेलेल्या होत्या त्यावेळेला आंदोलकांनी पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। नाही, यामध्ये आंदोलकांची भावना तीव्र आहे, मी समजू शकतो। कारण 3 दिवसापासून हे आंदोलन चालू झालेलं आहे। त्यामध्ये सत्ताधारी असो की विरोधक असो यांच्या बाबतीत लोकप्रतिनिधी त्यांच्या भावना तीव्र मी समजू शकतो। त्यामुळे त्यांनी काय बोलले त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही। परंतु हे जे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होतो, सत्तारूढ आणि लोक, मग पवार साहेबांनी काय केलं, मग यांनी काय केलं, अशा प्रकारचा स्वतःचा अपयश झाकण्यासाठी जर अशा प्रकारे जे कमेंट्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या देतात, त्यामुळे साहजिकच आहे लोकांच्या मनामध्ये एक अविश्वासाचं वातावरण निर्माण होतं। मला साधी गोष्ट कळत नाही की आता विरोधक म्हणतात पवार साहेबांची भूमिका काय, महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका काय, विरोधी पक्षाची भूमिका काय, तुम्ही आम्हाला बोलवाल का नाही? 2 दिवसापर्यंत बैठकीला साधं आपण चर्चेला कोणाला निमंत्रण दिलं नाही। आपणच तुमची समिती स्थापन केली, तुमची समिती त्याच्यावर जाऊन भेटते आणि मग आमच्याकडून तुम्ही अपेक्षा व्यक्त करता की तुम्ही आम्हाला काहीतरी सांगावं। एक साधी गोष्ट आहे। आणि तिसरी गोष्ट आहे, तुमच्या मनामध्ये पाप नाही ना? 2 महिन्यापासून अगोदरच जरांगे पाटीलांनी सांगितलं होतं की आम्ही इथं मोर्चा घेऊन येणार आहे। काय सरकारने त्यांची बैठक घेतली? कधी त्यांना एकदा तरी बोलवलं? कधी मोर्चा आणू नये म्हणून चर्चा केली? मुंबई थांबेल म्हणून काय निर्णय घेतला? काहीच घेतला नाही। म्हणजे चुका त्यांनी केल्या आणि त्याचे पडसाद आम्हाला भोगावं लागतं। हे दुर्दैव आहे ना। मला काय म्हणायचंय की आज त्या बाबतीमध्ये जी घटना तिथं घडते आहे, म्हणजे तुम्ही सरकारची भावना चांगली असेल तर सरकारने भूमिका स्पष्ट करावी। अजूनही अस्पष्टपणे तात्पडल्यागत करताय। नवी मुंबईला जे आंदोलन झालं होतं त्या नवी मुंबईच्या वेळेला जे आंदोलन मागे झालं त्यावेळेला तुम्ही काही आश्वासन दिले त्याची पूर्तता केली नाही असं त्यांचा आरोप आहे। आता मला दुसरी गोष्ट सांगा की आता त्यांना जर तुम्ही बोलवलं मग त्यांचं कोंडी करण्याचा प्रयत्न का केला गेला? त्यामुळे लोक संतप्त झालेली आहेत। तिसरा प्रश्न असा आहे की ओबीसी मधून देता येणार नाही तुम्ही म्हणता, मग कशातून देऊ शकतो याचा खुलासा करावा। पवार साहेबांनी सांगितलं बाबा त्याला घटनेमध्ये दुरुस्ती करावं लागेल। या चुकीचं काय म्हणाले ते? मग ओबीसीचा कोटा तुम्हाला वाढवता येतो का याच्यावर चर्चा करा। मग तो कोटा वाढवता येत असेल किंवा कशातून देता एकदा होय म्हणताय नाही म्हणतो। ठीक आहे, ठीक आहे। धन्यवाद शशिकांतजी, तुम्ही सविस्तरपणे बोललात आणि भूमिका स्पष्ट केलीत यासाठी। तर आझाद मैदानावरती या आंदोलनाचा 3रा दिवस आहे आणि आजच्या 3ऱ्या दिवशी वेगवेगळे नेते ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांना भेटतात, यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या सुद्धा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेलेल्या असताना त्यांची गाडी अडवण्यात आलेली आहे। शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं अशा पद्धतीची घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे। तर सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याच्या नंतर